सत्तेमध्ये येऊच द्यायचं नाही। प्रकाश आंबेडकरांची ही प्रतिक्रिया होती। मग ती आजच्या हल्लाबोल आंदोलनासंदर्भातली असो की मग मविया सोबत वंचित बहुजन आघाडी जाणार का या संदर्भातली असो, पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे वळतोय। आजची दिवसभरातली ही लक्षवेधी बातमी आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह अन्य भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान करण्यात आला। तसंच महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी मुख्यमंत्री बोम्मईंची विधानं, राज्यातील प्रकल्पांची पळवपळव, महागाई आणि बेरोजगारी या सगळ्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं आज हल्लाबोल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शरद पवार सुद्धा सहभागी झाले। मवियाच्या नेत्यांनीही महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली। भाजप विरोधात मविया मुंबईत एकवटलेली आपण पाहिलं। भायखळा राणीबाग ते आझाद मैदान पर्यंत हा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला। सगळे दिग्गज नेते मवियाचे या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर आझाद मैदानात व्यासपीठावर सगळ्यांनी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली।